नाही, मुळामध्ये काँग्रेसने देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांचा व्हिडिओची मोडतोड करून एक आंदोलन प्रारंभ केला। प्रत्येक वेळेला फेक नरेटिव्ह करायचा, खोट्या गोष्टी मॅन्युफॅक्चर्ड करायच्या, अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह असतील यांच्यावर टीका करायची, संसदेच्या आवारामध्ये काही मुखवटे घालायचे आणि त्यांचे विरोधी पक्षनेते त्याच्याकरता अग्रभागी असतात। एक देशाचं राजकीय वातावरण खोटा प्रचार करून विषारी बनवण्याचे उद्योग हे काँग्रेसवाले करतायत। आपण ज्या घटनेचा उल्लेख करताय ती घटना नक्की काय आहे याची मला कल्पना नाही आहे, पण शेवटी इतका खोटा प्रचार केल्यानंतर एक स्वाभाविक लोकांमध्ये रिॲक्शन येत असते, एवढाच या घटनेचा अर्थ आहे। नाही, बघा, पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि पोलीस कायद्याला अनुसरून जी आवश्यक असेल ती कारवाई करतील। पण आता प्रश्न असा पण विचारला जातोय की एक एवढा मोठा पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, अशा पद्धतीने दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयामध्ये एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घुसणं हे संकेतांना धरून नाही, संकेतांना धरून नाहीच आहे। म्हणजे पण मुद्दा काय आहे, हेच काँग्रेसवाले एकदा आमच्या प्रदेश कार्यालयावर शिरले होते काही वर्षांपूर्वी, जेव्हा माननीय अटलजींचं सरकार होतं, आणि त्यामुळे काँग्रेसवाल्यांना हे बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही आहे। त्यांचा विरोधी पक्षनेता संसदेच्या आवारामध्ये मोदीजींचे मुखोटे घालतात आणि मग मोदीजीच बोलतायत, अशा पद्धतीची हे करतायत, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामधला दोष जो आहे तो मूलतः काँग्रेसकडे आहे। सोनिया गांधी यांच्या बॅनरवरती असं आहे, मी आत्ताच म्हटलं ना, पार्लमेंटच्या आवारामध्ये तुम्ही मोदीजींची मुखवटे घालता, उद्योगपतींचे मुखवटे घालता, आणि मोदीजी आणि तो उद्योगपती मित्र आहेत, आणि मग आपापसात मी काय इतक्या खालच्या पातळीवर जाऊन संसदेच्या आवारात तुम्ही प्रचार करताय, आणि त्यामुळे त्याची रिॲक्शन लोकांमध्ये येणं स्वाभाविक आहे।